असा प्रकल्प आणि राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेचे सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व जाहीर या ठिकाणी उपस्थित आहेत, मेघना बोर्डीकर उपस्थित आहेत, त्यासोबतच इतर जे मान्यवर आमदार, मंत्री महोदय आहेत त्यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आणि यांच्या हस्ते आता नागपूर ते ठाणे दरम्यानचा 701 किलोमीटरचा प्रवास पूर्णपणे सुलभ होण्याच्या दिशेला सुरुवात झालेली आहे। थेट दृश्य पण या ठिकाणी पाहतोय की कशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे। 2 तासाच्या नंतरमध्ये या ठिकाणी कोनशिलेचं उद्घाटन झालेलं आहे आणि आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री स्वतः या गाडीमध्ये सवार होणार आहेत आणि गाडीत बसून या रस्त्याची सुद्धा ते पाहणी करणार आहेत। मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। रिबेन कापलं जात आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत, दादा भुसे आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि रिबीन कापलं जात आहे। लाल फीत कापून या बोगद्याचं लोकार्पण केलं जात आहे। 2 अत्यंत महत्त्वाचे मोठे बोगदे इगतपुरी पासून सुरू झालेले आहेत। जवळपास 8 किलोमीटरचे बोगदे आहेत। देशातील मोठे बोगदे याला संबोधलं जातं आणि तिन्ही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी फीत जी आहे ती कापली जाते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही फीत कापून या ठिकाणी या उर्वरित टप्प्याचं लोकार्पण केलेलं आहे आणि तिन्ही जे नेते आहेत ते आता उद्घाटन केल्यानंतर स्वतः गाडी चालवणार आहेत, गाडीत स्वार होणार आहेत। त्यापूर्वीची सगळी दृश्य आपण पाहतोय। प्रसार माध्यमांचा मोठा गराडा इगतपुरी परिसरामध्ये जमा झालेला आहे। त्यासोबतच पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आहे। इतर जे मान्यवर आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि तिन्ही जे प्रमुख नेते आहेत ते या ठिकाणी आपण पाहतोय की आता या संपूर्ण बोगद्याची पाहणी करतात। रंगरंगोटी करण्यात आलेली आहे, गाडी या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे आणि स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे ड्रायव्हिंग सीटवर आहेत, तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे स्वतः गाडी चालवणार आहेत। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। स्टेअरिंग त्यांनी हातामध्ये घेतलेला आहे आणि त्यासोबतच त्यांच्या बाजूला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत आणि स्वारस्य जे आहे ते स्वतः एकनाथ शिंदे करतायत। गाडी या ठिकाणी ते चालवणार आहेत।